दिल्याने उत्तरात पण सांगितले की 28/11/2025 FIR झाला. FIR येऊन आता 90 दिवस झाले. अज्ञाताविरोधात 200 कोटीच्या जमिनीचा प्रवीण दरेकरजी FIR होऊ शकतो का? म्हणजे एका बाजूला आपण उत्तरात किंवा प्रश्नात म्हणतो 200 कोटीची जमीन आहे आणि अज्ञाताच्या विरुद्ध महसूल खातं FIR करतं, यात महसूल होऊ शकत नाही सभापती महोदय. म्हणजे महसूल खात्यातले लोक त्यामध्ये संबंधित असणार आहेत, त्याशिवाय एवढं धाडस मोठं या ठिकाणी होणार आहे का? तर 90 दिवस झालं माणूस सापडत नसेल तर मग उद्या सुद्धा सापडणार नाही. मग तुमच्या SITला काय अर्थ असणार नाही. आत्ताच्या उत्तरात, कारण की हा प्रश्न 45 दिवस आला असेल, किमान त्या माणसाचं नाव यायला पाहिजे होतं. FIR दाखल झाली, गुन्हा दाखल झालाय, पुढं कारवाई झालेली आहे, अमक्या माणसावर झालेली आहे, काहीच येत नाही. याचा अर्थ तुमची SIT सुद्धा अधिवेशनापुरती असणार आहे का? म्हणजे शंका घेण्यासारखं उत्तर देत आहे. त्यामुळे स्पेसिफिक आमचा प्रश्न आहे की 90 दिवस होऊन सुद्धा जर माणूस सापडत नसेल तर तो माणूस किती मोठा आहे आणि तो मोठा माणसाला तुम्ही हात लावणार आहात का? आता या ठिकाणी एवढंच या ठिकाणी आहे की हे बंटी पाटील साहेब आपलं जे म्हणणं खरं आहे, याच्यामध्ये आमचे अधिकारी इन्व्हॉल्व केले असल्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी आमची ACS, आमचे कोण कोण लोक इन्व्हॉल्व आहे याच्याकरता ACS इन्क्वायरी आम्ही सुरू केलेली आहे. पण या ठिकाणी जाणीवपूर्वक आयोगाने दुर्लक्ष केलं आहे. मी सकाळी SPशी बोललो. SPने सांगितलं की माझ्याकडे आज वर्क करतो आहे प्रकरण, आयोगाच्या भरोशावर काही राहणार नाही, म्हणून ते EOWकडे ते दाखल करून घेतात आज तिथले SP. आणि EOWकडे दाखल करून मग त्यांना आरोपीला तात्काळ ताब्यात घेणे. मी EOWच्या चौकशीत हे सांगणार आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी जर त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट असेल तर आमची ACS इन्क्वायरी करून ते गुन्ह्याचा त्या ठिकाणी त्यालाही पाठ करणार आहे. कारण ॲडिशनल FIR आपण आमच्या अधिकाऱ्यांनी जर चुकीचं केलं असेल आमचे अधिकारी घेऊ. पण एक गोष्ट खरी आहे की यामध्ये जोपर्यंत महसूल आणि पोलीस, महसूल आणि जे काही तिथला जो ज्याच्या नावानं बनावट आदेश आहे हे इन्व्हॉल्व असल्याशिवाय हे सारं होत नाही. शासनाच्या लक्षात आलं म्हणून शासनाने त्या ठिकाणी चौकशी लावली. माझ्याकडे कुणीतरी विधिमंडळ सदस्यांनीच त्या ठिकाणी माझ्याकडे विषय आणून दिला आणि त्यामुळे आमच्या ACSने तात्काळ इन्क्वायरी कॉल केली. त्यानंतर या प्रकरणामध्ये हालचाल सुरू झाली. जर शासनाने इंटरव्हेन्शन केलं नसतं तर हे प्रकरण त्या ठिकाणी भलतीकडे गेलं असतं आणि ते शासनाच्या नावाची जागा ही प्रायव्हेट मालकाच्या नावावर होऊन गेली असती, बनावट आदेशाचं इम्प्लिमेंटेशन होऊन गेलं असतं आणि काही कळलंही नसतं कोणाला. तर आता तर सध्या ही जमीन ना त्यांच्या ही जमीन, या जमिनीकरता कुठलाही जो बनावट आदेश आहे तो या ठिकाणी इम्प्लिमेंट झाला नाही. जमीन सरकारच्याच नावानं आहे, 7/12 सरकारच्या नावानं आहे, तो इम्प्लिमेंट झाला नाही. त्यामुळं आपण आपली जमीन त्या ठिकाणी जशी आहे तशी आहे.